चलिए दोनों टीम आपल्याला विनंती करतो आपले एक्स्ट्रा खिलाड़ी पाठवा। पंचांना विनंती है का सामनेला सुरुवात करायची नाही है। एक्स्ट्रा खिलाड़ी जब तक मैदान के अंदर हमारे कॉम बॉक्स में आएगा नहीं जब तक हम इस मुकाबले की शुरुआत करेंगे नहीं। आसिफ शेख एका बाजूला आपण पाहिलं तर गोटू चाचा यांचे सुपुत्र आणि जैरबाई प्रत्येकाला माहित आहे गोटू चाचा एक असं व्यक्तिमत्व होतं जे क्रिकेटशी सातत्याने कनेक्ट राहणारे व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट दर्दी म्हणून आपण गोटू चाचा यांना प्रत्येकाने पाहिलेलं देखील आहे। तर त्यांचे सुपुत्र आहेत आसिफ शेख यांना सध्या मैदानावरती आपण पाहत आहेत। VV11 विरार विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट आणि समोर पाहिले तर स्टुडंट 11 चा संघ आहे। स्टुडंट 11 म्हणजे जैरबाई बऱ्याच वेळा स्टुडंट 11 चा संघ जो पाहिला ना तर या मैदानावरती त्यांनाही आपण खेळताना पाहिलेला आहे। अनेक स्पर्धेमध्ये स्टुडंट 11 च्या संघानं या मैदानावरती सहभाग घेतलेला आहे। मग लेदरच्या मॅचेस मध्ये आपण आसिफ शेख यांना या मैदानावरती खेळताना पाहिलेला आहे। तो अनुभव त्यांच्या पाठीशी असणारच आहे। सही का धनंजय, इस मैदान पर एक तरफ आसिफ भाई तो एक तरफ है लालू। ये बल्लेबाज नॉन स्ट्राइकर, इस बल्लेबाज ने इस मैदान पर 2023 का एक महासंग्राम में क्या बल्लेबाजी का जलवा बिगड़ा था दोस्तों, करना होगा। मगर आज के दिन इस मैदान पर 3-3 ओवर का ये मुकाबला दोनों टीमों को देंगे बधाई। मैच प्ले होता हुआ और अंपायर का इशारा हमारे कॉम बॉक्स में आया है। आसिफ के लिए पहली गेंद, पहा पहिला बॉल आपण पाहिलं तर संजय यांच्या माध्यमातून आसिफ साठी हाताळण्याचा प्रयत्न, थोडासा वाईड योग हाताळण्याचा प्रयत्न। एका बाजूला आपण पाहिलं तर सब्बीर लालू आहे, दुसऱ्या बाजूला आसिफ शेख यांना आपण पाहतायत आणि ऍक्शन रिप्ले मध्ये पहा पुन्हा स्क्रीनवरती वाईड यॉर्कचा प्रयत्न मैदानावरती झालाय आसिफ यांच्या अगेन्स्ट संजय यांच्या माध्यमातून। ही काटोकी टक्कर आहे दोन संघादरम्यान रंगणारी मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे। पहिला बॉल तर या ठिकाणी सुंदररित्या हाताळला गेलाय। दुसरा बॉल पुण्यात मात्र काय घडलं मैदानावरती आसिफ यांची मात्र विकेट प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिला धक्का लागलाय आसिफ शेख यांच्या स्वरूपानं, फलंदाज बाद गॉल। आप देख सकते हैं ऑफ स्टंप पर गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, बैट का एज लगा, गेंद विकेट पर जाकर मंडलाती हुई और आसिफ सर जी का खेल इस मैदान पर समाप्त होता हुआ। और वाकई में धनंजय आपने जो जिक्र किया ना गोटू चाचा की बात की जाए तो पूरे नारंगी से लेकर वसई तालुका पालघर जिला में अपनी छाप गेंदबाजी बल्लेबाजी में छोड़ी, अपना खेल का जलवा बिगड़ा। आज हमारे बीच नहीं है, ऊपर वाला उन्हें जन्नत में अल्लाह से आला मकाम अता फरमाए। वाकई में लाजवाब मुकाबले इस मैदान पर है और पहला विकेट दूसरी गेंद पर लेने में सफलता हासिल की। पहली गेंद ऑफ स्टंप के यॉर्ड वाइड आकर फेंकने का प्रयास किया था, बेहतरीन गेंदबाजी वहां पर संजय द्वारा हुई, मगर न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए धनंजय क्या कहना चाहेंगे? 3 ओवर में 30 से 35 रन हमें देखने को मिल जाएंगे। नवीन बैटर अर्जुन आल्यात, चर्चा त्या गोष्टीची होणार आहेत या बॉल नंतर। हवेमध्ये खेळला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, रुचिल मयेकर आपल्याला पाहायला मिळतोय। रुचिलने घेतलाय कॅच, मिळाली विकेट, अर्जुन आले आणि अर्जुन माघारी परतले। विकेटचं पतन, तिसऱ्या बॉलवरती दुसरा धक्का खातं ओपन करताना। तीन बॉलचा खेळ संपलाय, विकेट मात्र 2 गमावाव्या लागल्यात। मी पुण्यात सर्व टीमला विनंती करतो ज्या ज्या संघाने आपल्या नावाची नोंद केल्यात त्या संघांनी आपली नाव नोंदणी करणं गरजेचं आहे। आणि जर आपण नाव नोंदणी नाही केली, लवकरात लवकर नाव नोंदणी नाही केली, मग तिथे उपस्थित असलेला दुसरा संघ आहे त्या दुसऱ्या संघाला मात्र तिथे चान्स दिला जाईल, मग त्या दुसऱ्या संघाला तिथे प्राधान्य दिलं जाईल याची विनंती आहे। म्हणून विनंती करतोय ज्या ज्या संघाची नावं आम्ही यापूर्वी घेतलेल्या त्या सर्व संघांना विनंती आहे आपण आलेल्याची नोंद करायची आहे। मग कमिटीचे काही मेंबर्स आमच्या बरोबर खालच्या पॅव्हेलियनच्या दिशेने बसलेले आहेत, त्यांना येऊन भेटा आणि आपल्या आलेल्याची आपण नोंद करायची आहे, अन्यथा दुसऱ्या टीमला चान्स दिला जाईल। ओ चांगला बॉल पाहायला मिळाला, लेन चांगली आहे, टप्पा चांगला आहे जैरबाई। 4 बॉल जर पहिले तर संजय यांचे खूप चांगले पाहायला मिळाले। पहिला वाईड यॉर्क, दुसरा बॉल पडल्यानंतर खाली राहिलात ज्यावरती आसिफची विकेट आली। तिसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं तर एक चांगला कॅच त्या ठिकाणी रुचिल मयेकरने घेतला आणि चौथा बॉल पुण्यात ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय। म्हणजे संजय एक परफेक्टली बॉलर सध्या मैदानावरती काम करत आपल्याला असताना पाहायला मिळतोय। सही का धनंजय, संजय एक लाजवाब लाइन टू लाइन गेंदबाजी हो रही है, बल्लेबाजों को खुलने का मौका ही नहीं दे रहे। अभी तक लगातार 4 गेंदें डॉट और 2 सफलता हासिल की है। अगली गेंद बैटर के लिए मैदान पर आते हुए ऑफ स्टंप पर गेंद थी, खेलना चाहते थे, बैकफुट पर जाकर कवर पर बैट और गेंद का संबंध नहीं, गेंद आकाश पांडे के हाथों में जाकर छुपती हुई डॉट बॉल। एक लाजवाब गेंदबाजी इस मैदान पर संजय द्वारा होती हुई और तुका
संजय सर, धनंजय पाटिल सर जी, आपने सही कहा इस मैदान पर कि आप इस मैदान पर जो टीम इस मैदान पर उपस्थित थी, अगर वो टाइम पर नहीं आएगी तो उन्हें इस मैदान से थोड़ा सा दूर भी किया जाएगा, दूसरी टीम को चांस दिया जाएगा। अगली गेंद ऑफ स्टंप पर थी, आउट साइड पर खेला गैप में, इसको आने का डीप विकेट क्षेत्र में जब तक गेंद को फील्ड किया जाएगा, एक बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश होता हुआ, मगर 2 रन रोकने में नाकाम रहेंगे खिलाड़ी। इस 2 रन के साथ टीम का खाता खुला और बल्लेबाज ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचा 1 ओवर की समाप्ति, 2 विकेट की नुकसान पर 2 रनों पर। चलेंगे डीजी ऑपरेटर के पास, फिर आएंगे धनंजय पाटिल सर जी के पास। संपला. रवी मानकर होते मॅन फ्रॉम बॉलिंग, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि VB11 विराटचं षटक पहिलं तर चांगलं आहे. शिवम मैदानावरती येतात गोलंदाजी ट्रॅकवरती, दुसरं षटक घेऊन शिवम. शिवमचा पहिलाच बॉल, सबीर लालूच्या बॅटमधून फटका खेळला गेला, चेंडू मात्र सीमारेषेच्या पार जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण, बॉलला मध्ये ढकललं गेलंय. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या जातात. 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती वाढत असताना जाऊन पोहोचते 4 धावा. जबाबदारी आता सबीर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गुंडू या 2 खेळाडूंवरती आहे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हा ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, तितकं टायमिंग नाही जुळलं, तितकी ताकद मात्र नाही आपल्याला पाहायला मिळाली स्ट्रोक वरती, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉलला मध्ये ढकललं गेलंय. चांगलं कॅमेरामॅनचं काम करत असताना त्या ठिकाणी दोन्ही कॅमेरामॅन. यावेळचा बॉल जर आपण पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. आता पंच यस 2 गोष्टी पाहिल्या जातात या ठिकाणी, वाईट आहे की नो आहे याची चर्चा सध्या केली जाते. नो 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 बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आता घोषित होईल. विकेट आहे, ग्रीज आहे, त्याच्या थोडस आपण पाहिलं तर बाहेर हा बॉल पाहायला मिळाला आणि स्क्रीनवरती देखील दाखवला गेलाय. नो बॉल आहेत. मग पुढचा बॉल जर बाय फ्रीटचा बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. बेहतरीन गेंदबाजी थी, मगर ऑफ स्टंप के बहुत ही बार विकेट की बार गेंद गिरी. अगली गेंद लालू के लिए आती हुई फ्री हिट का मुकाबला, आउटसाइड खेलना चांस है, मगर गेंद लॉन्ग ऑन रीजन पर आती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन आसान से पूरा हो, दूसरे रन की मांग है, जब तक तुर हो जाएगा गेंदबाज के हाथों में 2 रन आसान से पूरे कर जाएंगे दोनों बैटर. इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती होती हुई रन संख्या जाकर पहुंचती हुई 7 रनों पर 2 विकेट के नुकसान पर. धनंजय पाटिल, अभी बात की जाए स्टूडेंट बल्लेबाजों को अब घेर बदलने होंगे और गेंद को सीमा रेखा दिखानी होगी. नक्कीच मागचा मॅच जर पाहिला तर मागचा मॅच थोडासा आपण लोवे स्कोर पाहिलात, परंतु 14-15चा मॅच देखील रंगू शकतोय आपण पाहिलेला आहे या मैदानावरती. तिथून तुम्हाला 20च्या प्लस जायचंय, 25च्या बेटर जायचंय तुम्हाला. यावेळचा बॉल आपण पाहिला तर पडल्यानंतर बाहेर निघालाय. पंच मात्र वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल प्रतिक्रिया देत आहेत. एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना जाऊन पोहोचते ती मात्र 8च्या घरामध्ये. 8 लॉस ऑफ 2 विकेट. आता बरोबर आपण पाहिलं तर 8 बॉलचा खेळ संपला गेलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 8 धावा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सबीर स्ट्राइक वरती फुल टच बॉल आहे, त्याला मात्र मिडल ऑफ द बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॉलला खेळला गेला डीप मध्ये. पुण्यात रवी त्या ठिकाणी येतात, बॉलला फील्ड करतात, क्षेत्ररक्षण करेपर्यंत बॉलला मात्र अडवलं गेलं आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचते संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 रन लॉस ऑफ 2 विकेट. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जर बाय सातत्याने रेग्युलायझेशन आपण एक गोष्ट जर पाहिली ना तर वाईट बॉल जास्तीत जास्त हाताळण्याचा प्रयत्न मैदानावरती शिवम करतायत आणि शिवमनं 3 बॉलमध्ये जर बाय आतापर्यंत 8 धावा खर्च केलेले आहेत. सही का ऑफ लाइन टप्पा नहीं मिलता हुआ शिवम गेंदबाजी करने आए हैं, लेफ्ट ओवर द विकेट से गेंदबाजी करते हुए नजर आएंगे. बहुत ही बड़ा मुकाबला है. आउटसाइड खेलना चाहते थे, बेहतरीन गेंद, साइड चेंज किया, उसके बाद लाइन टू लाइन गेंदबाजी, टप्पा गिरने के बाद रफ्तार निकलती हुई 2 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी. टीम की रन संख्या है 10. स्टूडेंट विरार 2 विकेट के नुकसान पर एक बड़ा मुकाबला, बिग फाइट आप देख रहे हैं. शुभम की अगली गेंद, स्ट्राइक पर अगली गेंद से तैयार. आउटसाइड खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं, अपने विकेट को सर्वाइव करना पड़ेगा और बल्लेबाज को लौटना होगा. तीसरा झटका स्टूडेंट विराट टीम के उम्मीदों को लगता हुआ. कम ऑन डीजे. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या?
लॉस ऑफ 3 विकेट्स. फर्स्ट इनिंग आपण पाहतायत स्टुडंट 11 संघासाठी झैरबाई एक असा खेळाडू हवा तो जो मैदानावरती थांबेल, एक चांगली बॅटिंग करेल आणि थांबण्यासाठी जास्त वेळ तुमच्याकडे नाही आहे. 3 षटकांच्या मॅचेस आहेत, थोडंसं फास्टेड क्रिकेट आहे. फास्टेड क्रिकेटमध्ये तुम्हाला लवकर या ठिकाणी सेट व्हायचं आहे आणि सेट होऊन मैदानावरती एखाद्याला अपसेटही करायचं आहे, परंतु ते नाही पाहायला मिळालं. सबीर स्ट्रोक तर चांगला खेळला, परंतु रुचिल मयेकर त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि फेकी मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सरळ आकाश यांच्या दिशेने झालाय. फलंदाज सबीर यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 10. 4 विकेट मैदानावरती गमावले गेले आहेत. शेवटचं षटक मैदानावरती बाकी असणार आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये घडेल काय याची चर्चा करूयात. तोपर्यंत एक छोटासा ब्रेकमध्ये संगीत घेऊया आणि मैदानाच्या दिशेने येऊयात. लाईव्ह आपण डिव्हाइन लाईव्हला ड्रोन देखील पाहताय. ड्रोन देखील आता या ठिकाणी मार्गस्थ होतोय. प्रत्येक खेळाडू आहे तो खेळाडूला दाखवलं जात आहेत. पहा हे मैदान आहे आणि मैदानावरती असणारे सर्व खेळाडू आहेत. विकेट आहेत, बरोबर विकेटवरती आपण पाहिलं तर ह्या गोष्टी देखील आपल्याला पाहायला मिळणार. जर एक चांगलं दृश्य सध्या ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्यात येत आहे डिपेन लाईव्हला. सही का धनंजय, इस मैदान पर जो कैमरा अब लाइव चलता हुआ डिवीजन लाइव और वाकई में आप देख सकते हैं पूरी इस मैदान का आखिर और तमाम खिलाड़ी को भी उसका जो कैमरे में कैच किया जाता हुआ डिवीजन लाइव के तमाम कैमरामैन भी है और बेहतरीन अंदाज में इस टूर्नामेंट का आगाज है दोस्तों. जब फन लाइट भी ऑन की जाएगी शाम के समय में भी ये जो कैमरा आपके सामने आएगा. आखिरी ओवर लेकर गेंदबाज तैयार है. आउटसाइड पर मेहुल के बल्ले से गेंद ने ऊंचाई ली है. लंबाई कितनी होगी, खिलाड़ी है उस कैच के लिए मगर गेंद को अंदर ढकला है. जब तक 2 रन पूरे कर जाएंगे दोनों बैटर और इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई रन संख्या बुझाकर पहुंचती हुई 12 रनों पर. धनंजय पाटिल शॉट तो बेहतरीन था मगर गेंद ने ऊंचाई ज्यादा ली, लंबाई कम ली. क्या कहना चाहेंगे आप? येस डेफिनेटली एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. मेहुल यांच्या बॅटमधून धावफलकावरती धावा 2 ने वाढल्यात आल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 12. ओ चांगला स्ट्रोक, बॉलला फोर्स केला आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. सचिन आए हैं गेंदबाजी करने के लिए. आउटसाइड पर खेला मेहुल ने. जब तक गेंद को मिडाप के खिलाड़ी भी फील करेंगे रवि, जब तक गेंद को फील करते 1 रन पूरा हुआ. दूसरे की मांग है, अब रनआउट का मौका बन जाएगा और बल्लेबाज को जाना होगा क्योंकि जानते कि मेहुल के बल्ले से बेहतरीन बल्लेबाजी हो रही है तो इस मैदान पर अपना विकेट सेटिफाई करना चाहिए और सेटिफाई किया अपनी विकेट को और वहां पर 1 विकेट और गवाया. स्टूडेंट विराट टीम ने कमांड ली जाए. आपले सनी आहेत तेही तिथे आहेत वरती बसलेले. 2.3 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 19 ला 5 विकेट मात्र या ठिकाणी गमवाव्या लागलेल्या आहेत. सचिन यांना आपण मैदानावरती पाहिलं पण मेहुल यांच्याकडे क्षमता आहे, मेहुल यांच्याकडे एबिलिटी आहे धावसंख्या वाढवण्याची. फटका मेहुलच्या बॅटमधून पाहिलेला आहे. ऑफटमच्या बाहेरचा बॉल पंच वलटात पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा करतायत. झैरबाईजी धावसंख्या 10च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत नव्हती. ती धावसंख्या मात्र पुढे वाढवण्याचा क्रम जसे मेहुल आले तशी धावसंख्या मात्र वेगाने वाढलेली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते ते मात्र 20च्या घरामध्ये. 20 लॉस ऑफ 5 विकेट, 20 धावा 5 गडी बाद. षटका दरम्यान पुढचा बॉल. ओ फटका समोर खेळलाय, फोर्स केलाय मेहुलने. बॉलला पाठवलंय आपल्या कॉमेंट्री स्टुडिओच्या अगदी बाजूने. मेहुल यांच्या बॅटमधून एक वादळी विस्फोटक षटकार. 6. ओवर पिच गेंद थी, सफल बेहतरीन शॉट बैकफुट पर जाकर लॉन्ग ऑन पर खेल दिया और हमारे कॉम बॉक्स से बाजू में से मेहुल के बल्ले से एक दूसरा 6 आता हुआ. मैक्सिमम 6 रन. टीम की रन संख्या 26. 26 रनों पर 5 विकेट के नुकसान पर आने वाली 2 गेंदों का खेल बाकी है. धनंजय पाटील क्या कहना चाहेंगे? हा नक्कीच मेहुलची बॅटिंग पाहिली तर मेहुल 4 मध्ये 15. यासाठी मेहुल मात्र आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात नेहमी स्टुडंट 11 विराटच्या माध्यमातून आणि मेहुलची बॅट देखील बोलू लागलेली आहे. समाधानकारक धावसंख्या उभारले. 26. पुढचा बॉल
पुण्यात आक्रमण करण्याचा प्रयत्न रवी यांच्या दिशेने बॉल निघून गेलाय आणि रवीने थांबवला देखील बॉलला थांबवलाय. एक चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. धावा फलकावरती लगावलं गेलं 26. इथून जवळपास डबल आली तर 28, सिंगल आली तर 27, चौकार आला तर 30 आणि षटकार आला तर जवळपास 32च्या पुढे धावसंख्या होऊ शकत आहेत. प्रयत्न मैदानावरती पाहूया किती धावसंख्येचा केला जाईल. सोडून दिलाय वाईड आला, एक्स्ट्रा बॉल आलाय. वाईड लाईनच्या गदी बॉल बाहेरून ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला आणि धावसंख्या धावफलकावरती पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीनवरती ऑफ टर्मच्या थोडासा बाहेर बॉल मात्र डिलिव्हर होत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 27 ला 5 विकेट आतापर्यंत पाहायला मिळतात. आणि मेहुलचा विचार केला तर 5 बॉल मध्ये 15 धावींची एक वादळी विस्फोटक बॅटिंग त्याने मैदानावरती आतापर्यंत केली आहे. शेवटच्या बॉलला फोर्स केला, हवेमध्ये खेळलाय. झेल होईल का? रुचिल त्या ठिकाणी मात्र रुचिलच्या हातामधून झेल निसटलाय. 2 धावा मात्र मैदानावरती पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी आकाश पांडे यांच्या दिशेने होत आहेत आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 2 ने वाढत असताना जाऊन पोहोचले आहेत. ती मात्र 29च्या घरामध्ये झहीरबाई जी धावसंख्या हवी होती ती धावसंख्या मैदानावरती झालंय. आता स्टुडंट 11 विरारसाठी जो प्लॅटफॉर्म उभा करायचा होता तो प्लॅटफॉर्म तर उभा केला गेला आहे. 29 ला 6 विकेट आहेत. 30 धावेंचं लक्ष असणार आहे. सरासरी 10ची असणार आहेत आणि खेळी रंगेल, मॅची रंगेल. तोपर्यंत एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि होणारा पुढचा मॅच आहे त्या मॅचची माहिती देखील आपल्यापर्यंत कळवली जाईल. ड्रोनलाच कॅमेरामध्ये कॅप्चर केलं जात आहे. म्हणजे ड्रोननं इतरांना कॅप्चर केलं होतं तर सध्याच्या घडीला ड्रोन आहे त्या ड्रोनला आपल्या कॅमेरामॅनने कॅप्चर केलं आहे. साहिल कॅमेरामॅन सध्या आपल्याला पाहायला मिळतात जे कॅप्चर करतायत. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर ड्रोन शूट सध्या आपण पाहू शकताय. लाईव्ह ड्रोन शूट आहे हे जे तुम्हाला सध्याच्या घडीला आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. डीबीएन लाईव्ह संयुक्त तर्पण पाटील क्लिक्स ह्या दोन्ही आता गोष्टी त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. ह्या गोष्टी आणि हे मैदान आहे. स्टुडंट 11ने कशा प्रकारे बॅटिंग केली तीही दाखवली जात आहेत. गोलंदाजी कशी झाली तीही दाखवली जात आहेत. एक षटक असं होतं की ज्यामध्ये धावा आल्या. सचिनच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जवळपास त्या 11 धावा आल्या होत्या. 11 नाही तर जवळपास 19 धावा आल्या होत्या आणि त्याही दाखवल्या जात आहेत या स्क्रीनवरती. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे सुंदर असं मैदान, सर्व स्टँड हे सध्या आपल्याला ड्रोन शूटच्या माध्यमातून दाखवले जात आहेत. सुंदर असं हे मैदान आहेत. चला बॅट्समॅन पाठवा. 2 बॅटर मैदानावरती पाठवायची ती विनंती आहे. आणि पुढचा मॅच आहे तो पुढचा मॅचही महत्वाचा असणार आहे. पुढची मॅच कोणती आहे विचार? चला पुढचा मॅच कुठला आहे त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. चला मॅचला सुरुवात. 18 बॉलचा खेळ, 3 षटकांचा मॅच, 30 धावांची गरज. 18 बॉल 30 धावा सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रथमेश दाखल होत आहेत. एका बाजूला आकाश, दुसऱ्या बाजूला सनी. एक विनंती आहे व्हीबी 11 आपला एक आता 12वा पाठवा प्लीज. आकाश आहे, दुसऱ्या बाजूला सनी आहेत. मॅचला सुरुवात. 18 बॉलचा खेळ शेष, 30 धावांची गरज. प्रथमेश मैदानावरती दाखल होत आहेत. पहिला बॉल हाताळण्यासाठी स्ट्राईक वरती आकाश या नावाची चर्चा राहिलेली आहे सातत्याने. आपण पाहिला बऱ्याच वेळा आकाशाने एक चांगला खेळ दर्शवलेला आहे. तेच आकाश सध्या मैदानावरती आपण पाहू शकतायत. आज VB 11 स्टार या संघाच्या माध्यमातून ते मात्र आपल्याला खेळत असताना पाहायला मिळत आहेत. अगेन स्टुडंट 11 संघाचे गोलंदाज प्रथमेश यांना आपण मैदानावरती पाहणार आहोत. चला जास्त वेळ आपण दवडायचा नाही ही विनंती असणार आहे. सध्या गोलंदाज प्रथमेश यांना स्क्रीनवरती दाखवलं जात आहेत.
समोर असलेले बॅटर आकाश सध्या स्क्रीनवरती आपण पाहणार आहोत. पहिला बॉल पिचिंग जर आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर आहेत. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 1. यानंतर होणारा मॅच JCC B आणि आई गुप्ता देवी तामणे दोन्ही संघाचे कॅप्टन. त्या ठिकाणी टॉस आई गुप्ता देवी तामणे वर्सेस JCC B या दोन संघादरम्यान होईल पुढचा मॅच. फटका क्लासिकल स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉलला अडवलं गेलाय. चांगली फिल्डिंग सुमित यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 1 ने वाढल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 2. काही वेळामध्ये पुन्हा झहीरबाई आमच्याशी जॉईन होतील. प्रथमेश यांना आपण मैदानावरती पाहतात. BB11 स्टार वर्सेस स्टुडंट 11 या दोन संघादरम्यान एक चांगली धावसंख्या तर उभारलाय, पण त्याला रोखण्याचा प्रयत्न मैदानावरती स्टुडंट 11चा संघ करतोय का हे पाहूया. फटका खेळलाय. प्रॉपर बॅटचं एलिव्हेशन नाही जुळलं. हवेमध्ये बॉल. एक चांगला कॅच त्या ठिकाणी मात्र कॅरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले मिस्टर गुंडू आणि गुंडूनं कॅच घेत असताना फलंदाज मैदानाच्या बाहेर गॉन. दोन बॉलवरती 2 धावा, 1 गडी बाद. षटका दरम्यान पुढचा बॉल. पुण्यात मात्र आपण पाहिला ब्रॉकल मधला बॉल त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. आणखीन एक कॅच मैदानावरती घेतली जात आहे. फलंदाज आल्या पावली पुन्हा एकदा माघारी परतल्यात. विकेटचं पतन. दुसरा धक्का. जसे बॅटर आले तसे मात्र माघारी परत असताना पाहायला मिळाले. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा हा बॉल राऊंड विकेटने थोडासा खोलवे टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. कुठलीही चूक मात्र क्षेत्ररक्षकाने नाही केली आणि चांगला कॅच कॅरी करत असताना दुसरा धक्का सध्या टीम VB11 विरार संघाला मात्र देत असताना आपण पाहू शकतायत. नवीन बॅटर मैदानावरती दाखवत असताना पाहू शकतायत रुचिल मयेकर. रुचिल मयेकर एका बाजूला असतील, दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर आकाश पांडा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमेश विकेट टेकर गोलंदाज म्हणून प्रथमेश यांच्या नावाची ख्याती राहिलेली आहे आणि प्रथमेशनं 3 बॉलमध्ये आतापर्यंत 2 विकेट घेतल्या आहेत. पुढचा बॉल पुण्यात आपण पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल मात्र निघून जाईल का तर यस, डेफिनेटली निघून जाईल. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. रुचिल मयेकर यांच्या बॅटमधून येणारा चौकार. 4. सहा धावा. पहा रुचिल मयेकर यांच्या बॅटमधून कशा प्रकारे स्ट्रोक आला. पहिलं थोडंसं लेग स्टंप वरती शफल झाले. आधीच 5व्या 6व्या स्टंपच्या बाहेर आले होते. बॉलला प्रॉपर एक्झिक्युशन केलं आणि बॉलला पाठवून दिलं लॉंग लेग. फाईन लेगच्या अगदी मधोमध चौकार. धावसंख्या धावफलकावरती 6. षटका दरम्यान 5वा बॉल. प्रथमेश चांगला बॉल पाहायला मिळाला. कोलवे टप्प्याचा बॉल. लगेच प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं झहीरबाई आणि प्रत्युत्तर देखील देत असताना प्रथमेशने प्रत्युत्तर दिलं. जरी मागच्या बॉलवरती चौकार आला, आम्ही देखील काही कमी नहीं हे दाखवण्याचा प्रयत्न प्रथमेश करतायत. निर्धाव बॉल. सही का धनंजय इस मैदान पर स्ट्राइक पर है. एक बेहतरीन गेंदबाजी प्रशांत द्वारा इस मैदान पर देखने को मिलती हुई नजर आ रही है, मगर अब आने वाली तमाम 13 गेंदों का खेलाना बाकी है. फुटटॉस गेंद ऑन साइड पर मोड़ा गेंद हवा में. खिलाड़ी उस कैच के एक बेहतरीन कैच और रुचि का खेल इस मैदान पर समाप्त होता. तीसरा झटका. बल्लेबाज कौन? कम ऑन डीजे.
एक षटकाचा खेळ समाप्त होतोय. 6 धावा 3 गडी बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात कशा प्रकारे शेवटचा विकेट गेलाय. प्रथमेचा बॉल लोअर फुलटस बॉल शफल झाले, त्याच्यानंतर स्ट्रोक खेळला. तितकं टायमिंग झैरबाई या स्ट्रोक वरती नाही पाहायला मिळालं आणि ताकद नाही होती. पहिली गोष्ट टायमिंग तर केलं होतं, पण ताकद जितकी ताकद फोर्स करायची होती तितकी ताकद फोर्स नाही केली आणि त्या कारणामुळे रुचिल मयेकर यांना मैदानाच्या बाहेर जावं लागलेलं आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये सातत्याने त्याच गोष्टी दाखवल्या जात आहेत की क्रीजच्या थोडंसं मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, जवळपास आले होते स्टंपच्या आणि तिथून या बॉलला बाहेर पाठवण्याच्या प्रयत्नामध्ये अयशस्वी झाल्यात रुचिल मयेकर. एक षटकाचा खेळ संपलाय. 6 ला 3 विकेट आहेत आणि कंपॅरिझन जर पाहिलं ना तर स्क्रीनवरती दाखवलं जातात. आफ्टर फर्स्ट ओव्हर स्टुडंट 11 2 ला 2 विकेट होता, पण VB11 विरार त्यांच्याही पुढे आहे 6, पण 3 विकेट तिथे गमावलेले आहेत. म्हणजे 1 विकेटचा फरक आहे प्लस 4 धावाचा फरक हा आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण पहा स्क्रीनवरती. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 24 धावांची जैरबाई गरज आहे. सही का धनंजय पाटिल. 12 गेंदे और 24 रनों की दरकार है. 12 के रन रेट से बल्लेबाजी करनी. आकाश स्ट्राइक पर है, आसिफ गेंदबाजी पर है. पहली गेंद पर स्विच किया, गेंद हवा में, मगर खिलाड़ी के हवा के बाद गेंद चली जाएगी डीप पॉइंट मारने के बाद 4 रनों के लिए फर्रार है. स्वीट हिट खेळलाय. पुण्याला मात्र सुंदर फटका खेळलाय. मिडल ऑफ द बॅट परफेक्ट कनेक्शन. गॅप भरपूर मोठा आहे. बॉल थांबेल का तर नाही थांबला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना चौकार. 4 2 चौकारांना प्रेशर रिलीज थोडंसं कमी होताना पाहायला मिळेल. टीम VB11 विरारवरती. आकाश मैदानावरती आक्रमण करतायत आणि आता रेग्युलरली फायर सध्या आकाश मैदानावरती दाखवत असताना आपण पाहू शकतायत. हलक्यातने चिडूला मात्र फक्त ड्राईव्ह केलाय. परिस्थिती जाणतायत संघासाठी काय करायचं आहे, कशा प्रकारे शेवटपर्यंत इनिंग फेस करायचे आहेत हे मात्र आकाश दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. माहित आहेत समोर आसिफ आहेत, तेही चांगले खेळाडू आहेत, तेही चांगले गोलंदाज आहेत, पण एखाद्या वेळेस तुम्ही चांगला स्ट्रोक खेळत असताना दुसऱ्या बॉलवरती तुम्हाला चांगल्या गोलंदाजाला सन्मान देणं क्रिकेटमध्ये नेहमी निर्णायक असतं आणि तो सन्मान या ठिकाणी देत असताना आपण पाहिलं. खास करून आसिफ यांच्या गोलंदाजीवरती आकाश याने दिला. 4 मध्ये आकाश 10 वरती खेळतायत. संघाची धावसंख्या 15. दुसऱ्या बाजूला आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात बॅटर, परंतु तितक्या टायमिंग मात्र बॅटमध्ये नाही जुळत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 1 ने वाढत असताना संघाची धावसंख्या 16. 14 धावांची गरज आहे आणि येणारे बॉल आहेत 8 बॉल मध्ये 14. सही का धनंजय. 8 गेंदे और 14 रनों की दरकार है, मगर आने वाली ये जो 4 गेंदे थी ना उसमें थोड़े से महंगे साबित होते हुए आसिफ इस मैदान पर. आकाश के लिए अगली गेंद. बेहतरीन गेंद थी. अपील हुई अंपायर के बाद, अंपायर ने कहा कि लेग स्टंप छोड़कर जा रही थी गेंद. एक लाजवाब गेंद थी, मगर आकाश पांडे बाल बच गए. एक लाजवाब गेंदबाजी. 7 गेंदे, अभी भी 14 रनों की दरकार है. मैच ऑन है, टीवी ऑन रखी है. दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर है. आखिरी गेंद आसिफ कौन से अंदाज में फेंकेंगे और कौन से अंदाज में बल्लेबाजी का जलवा बिखरा जाएगा आकाश पांडे द्वारा. 7 गेंदे और अभी भी 14 रनों की दरकार है. धनंजय पाटिल क्या कहना चाहेंगे आप? नाही, मोठी लढाई आहे. आकाश एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आसिफ आहेत आणि हाच बॉल निर्णायक आहे. 7 बॉल 14चा खेळ आहेत. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. एका बाजूला आकाश आहे, दुसऱ्या बाजूला आसिफ आहेत. या बॉलवरती या मॅचचं भवितव्यही असणार आहे. आकाश वर्सेस आसिफ. 7-14. 7-14चा मॅच हवेमध्ये खेळलाय. झेलचीची संधी असेल का? झेलचीची संधी नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. आकाश पांड्यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी आता समीकरण मैदानावरती बनलंय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 8 धाब्यांची गरज आहे. आसिफ यांच्यावरती आक्रमण केलं आकाशनं. पहा स्क्रीनवरती पुन्हा एकदा आपल्या आसिफचा बॉल जवळपास रेंज मध्ये होता आणि रेंज मधले आलेल्या बॉलला सरळ मात्र डिस्पॅच करत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटका ठोकलाय. मॅच ऑन. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. एक संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने येऊयात. स्क्रीनवरती 6 बॉल मध्ये 8 बरोबर मैदान आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं आणि त्याच मैदानावरून आपण या संपूर्ण मॅचेस पाहत आहात. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित कैलासवासी गणपत बाबूराव पाटील व कैलासवासी किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील परिवारातर्फे पुरस्कृत केलेली स्पर्धा
श्री राजेशजी गणपत पाटील, श्री रजनीशजी केसर पाटील यांच्या आपण पाहिलं तर माध्यमातून टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आणि ज्यामध्ये नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं सर्वाधिक मोठं सहकार्य ही आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 8 धाब्यांची गरज 6 मध्ये. आखोडदापाचा बॉल, त्याच्यावरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉलला 1 बाउन्स कलेक्ट करतील. एकच धाव मात्र आकाश या ठिकाणी घेत आहेत. आता येणारे बॉल मैदानावरती आहेत 5 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी 7 धाब्यांची गरज. अर्जुन की आकाश, आकाश की अर्जुन असा सामना आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. निर्णायक असणार आहेत या मॅच मध्ये. येणारे बॉल 5 आणि 5 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी झैरबाय 7 धाब्यांची गरज. 5 गेंदे और 7 रनों की दरकार है. मैच ऑन है. आकाश स्ट्राइक पर है. रिवर्स खेलना चाहते थे. बैट और गेंद का संबंध 4 गेंदे 7 रन. प्रेशर बढ़ता हुआ. एक गेंद पर समीकरण चेंज होगा. एक लाजवाब गेंदबाजी खड़ी होगी. अर्जुन गेंदबाजी पर है. 4 गेंदों का खेल आना बाकी. 7 रनों की दरकार है. आने वाली ये 2 गेंदों पर इस मैच का रूपरेखा बदल जाएगी कि इस मैदान पर कौन सी टीम आगे बढ़ेगी. एक लाजवाब मुकाबला है. इन्हें 4 चेंडों और 7 धावों की गरज. दोन्ही संघाला देवे हार्दिक शुभेच्छा. दोनों टीमों को देंगे हार्दिक बधाई. धनंजय क्या कहना चाहेंगे? शुभेच्छा असणार आहेत आणि सामनाही रंगलेला आहे. पुढचा बॉल आकाशसाठी. आकाश बॅटच्या रेंज मध्ये आलाय आणि रेंज मध्ये आलेल्या बॉलला पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग मॅक्सिमम हिट. षटकार 6. स्ट्रेंथ आहेत आणि स्ट्रेंथ वरती जर तुम्ही त्यांना गोलंदाजी कराल तर कदापि तुम्हाला निर्णायक ठरू शकतात. पहा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये बॅटच्या रेंज मध्ये आणि पुण्यामध्ये आलेल्या बॉलला अगदी मात्र डिस्पॅच करत असताना 6 धाब्यांसाठी पाठवून दिलाय. ही मॅच जिंकण्यासाठी गरज आहे. येणारे बॉल आहेत मैदानावरती शेष 3 आणि 3 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. टार्गेट 30 होतं आणि 30 धावेचा टार्गेटचा पाठला करताना वैयक्तिक आकाश यांनी 8 बॉल मध्ये 22 धाब्यांचे एक मोठं योगदान VB11 विरार या संघासाठी मात्र दिलेलं आहे आणि निर्णायक देखील राहिलेला आहे. 3 मध्ये 1. ओ ड्राईव्ह केलाय. ओ बरंच काही घडलं होतं मैदानावरती. चांगली क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. त्या ठिकाणी मात्र आसिफ यांच्या माध्यमातून फेकण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा त्या स्क्रीनवरती. 3 मध्ये 1 धावेची गरज. ड्राईव्ह केलं तर कॉपी बुक स्टाईल मध्ये आसिफ होते. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली, फेक केली, परंतु बॅटला थोडासा बॉल आहे तो लवकर त्या ठिकाणी लागतो त्यामुळे यष्टांवरती हिट नाही झाला. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहे 2 आणि 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. झैरबाई हा क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत 1 धाव घेतली जात नाहीत ना तोपर्यंत कुठला संघ विजय होईल हे अगदी आपण देखील सांगू शकणार नाही. सही का धनंजय पाटिल. आखिरी 2 गेंदे और 1 रनों की दरकार है. खेला ऑन साइड पर. अब ये आसानी का विनर रन बनाते हुए आकाश पांडे और टीम को भी आगे बढ़ाता देते हुए नजर आएंगे. बेहतरीन झलक देखने को मिली दोनों टीमों के द्वारा. हार्ड लगा स्टूडेंट विराट टीम अपने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया. तमाम हमारे पाटिल परिवार नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी की जानिब से आपका बहुत बहुत शुक्रिया हम अदा करते हैं. और एक लाजवाब मुकाबले की शुरुआत थोड़ी देर में इस मैदान पर होगी. चौथा मुकाबला आपके सामने इस मैदान पर समाप्त होता हुआ 5वीं शुरुआत थोड़ी देर में आपके सामने आएगी. और धनंजय पाटिल एक लाजवाब मुकाबले हमने देखे क्योंकि इस मैदान पर ऐसे मुकाबले बहुत बार कम देखने को मिलते हैं मगर जब होते हैं ना तो आखिरी अगर ये गेंद पर फील्डिंग की जाती या फिर 1 बॉल 1 रन तो प्रेशर में बल्लेबाजों पर और गेंदबाजों पर दोनों पर सीट होता जाता. मगर यह क्रिकेट का खेल है. अगर मगर नहीं चलता करना है तो अभी करना है वरना फिर आपको यहाँ पर 365 दिन की इंतजार की घड़ियां भी गिननी पड़ती है. मॅच समरी सध्या आपल्या स्क्रीनवरती. स्टुडंट 11 मेहुल 6 बॉल मध्ये 17 धावा. एक चांगली इनिंग त्याने पेश केली. सबीर 5 बॉल मध्ये 5, गुंडू 5 बॉल मध्ये 2. त्यांच्या अखेरीस आपण षटकामध्ये पाहिलं संजय यांना 2 धावा 2 विकेट्स. सचिन 11 धावा, शिवम 1 षटक 8 धावा. VB11 विरार त्या धाब्यांचा पाठला करताना आकाश पांडा 10 बॉल मध्ये 23 धावा. ह्या निर्णायक राहिला या मॅच मध्ये. रुचिलच्या 3 बॉल मध्ये 4, परेश यांच्या 2 बॉल मध्ये 2. प्रथमेश 1 ओव्हर 6 धावा 3 विकेट त्यांनी घेतले होते. आसिफचं 1 षटक महागडं ठरलं 16 धावेचं आणि अर्जुनचं 1 षटक राहिलं तर तेही महागडं ठरत असताना पाहायला मिळालं. VB11 विरार हा सामना 7 विकेटनं हा सामना आपल्या नावी केलेला आहे आणि हे आपण पाहतात. खऱ्या अर्थानं मॅचची समरी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. पुढचा मॅच आहे तो पुढचा मॅच सुरू होतोय. महत्वाचा मॅच आहे. एक मोठा मॅच आहे. एका बाजूला